नमस्कार मंडळी, तर मी सुरेखा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण शिमला मिरचीपासून भयंकर असा पदार्थ बनवणार आहे. तर शिमला मिरची कट करून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता आपली शिमला मिरची कट करून झालेली आहे. शिमला मिरची कट करून झालेली आहे. छानपैकी आपण कट करून घेतलेली आहे शिमला मिरची मोठमोठी. आता त्यामध्ये आपण अंडे 2 ॲड करायचे आहेत. आपले अंडे ॲड करून झालेले आहेत. आता चमचा घ्यायचा आणि चमच्याने छानपैकी पूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत आपण ते अंडे आणि शिमला मिरची एकजीव करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण शिमला मिरची आणि अंडे एकजीव करून घेऊया. तर इथं बऱ्यापैकी आपण छानपैकी असं एकजीव करून घेऊया. सगळीकडे अंडे लागले पाहिजे शिमला मिरचीला. आणि ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी आहे. तुम्ही पण या पद्धतीची नक्की एकदा बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर इथं सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता एकीकडे लगेच कढई गरम करायला ठेवा आणि त्यानंतर तेल ॲड करा. तर तुम्ही इथं बघू शकता तेल ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी लगेच आपले जिरे मोहरी ॲड करा. जिरे मोहरी ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असा बारीक चिरलेला कांदा ॲड करा. कांदा ॲड करून झाल्याच्या नंतर 2 लाल तिखट मिरची ॲड करा. तर मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच टोमॅटो ॲड करा. टोमॅटो ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी मंद गॅसवरच त्याला परतून घ्या बरं का. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपण परतून घेऊया. असं लालसर होईपर्यंत आपण छानपैकी त्याला परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपण परतून घेऊ राहिलेले आहोत. तर इथं लालसर आपले टोमॅटो आणि कांदा झालेला आहे. त्यानंतर लगेच मसाले ॲड करा. आपण इथं आधी वाटण ॲड केलेलं आहे खोबऱ्याचं. तर तुम्ही बघू शकता कांदा खोबरा ॲड करून झालेलं आहे वाटण. त्यानंतर लाल तिखट ॲड केलेलं आहे. लाल तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर काळं तिखट घेतलं आहे चवीनुसार. त्यानंतर धना पावडर घेतलेले आहे. धना पावडर घेऊन झाल्याच्या नंतर हळद पावडर घेतलेले आहे. हळद पावडर घेऊन झाल्याच्या नंतर आपल्या गरजेनुसार मीठ ॲड करा. मीठ ॲड करून घेतल्याच्या नंतर पुन्हा ते मसाले पूर्ण एकजीव होईपर्यंत छानपैकी असे परतून घ्या. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असे लालसर कलर येईपर्यंत आपण जे मसाले आहेत ते एकजीव करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आता एकजीव झालेले आहे. त्यानंतर जी आपली अंडे मिक्स करून शिमला मिरची ठेवलेली आहे ती त्यामध्ये ॲड केली. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असे आपण जी शिमला मिरची आहे ती ॲड करून घेतलेली आहे आणि ती पण पुन्हा एकदा छानपैकी अशी परतून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण मंद फ्लेवर छानपैकी अशी ही भाजी शिमला मिरचीची परतून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जॉईन करा महत्त्वाचं म्हणजे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपली शिमला मिरची खूप परतून घेतलेली आहे आणि छानपैकी अशी भाजी पण दिसते. तर तुम्ही पण ही एकदा नक्की भाजी बनवा. तर खूप छान आणि चवीला तर इतकी टेस्टी आहे ही भाजी, तर तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाईल. त्यानंतर इथं आपण कोथिंबीर ॲड केलेलं आहे. कोथिंबीर ॲड करून घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण छानपैकी असं मीडियम फ्लेवरच भाजी परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपली ही भाजी शिमला मिरचीची झाली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बाय बाय. नक्की ही रेसिपी करून बघा.